सर्वप्रथम यम स्पोर्ट यांनी स्पॉन्सर केलेला हा कलरफुल टी शर्ट्स, त्यासाठी आम्ही यम स्पोर्टचा विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे अर्थातच महेंद्रजी भोईर, स्वर्गीय काशीनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मी विशेष आभार ती दिली जाईल. आणि त्यानंतर अजूनही काही प्रदर्शक आहेत. येस, मेडल जे आदर्श क्रिकेट संघ धानिवडी यांच्या माध्यमातून. त्यानंतर आम्ही देणार आहोत ही पारितोषिके जी आहेत त्यामध्ये विशेष करून आहे कोल्ड ड्रिंक्स, स्वीट, त्यानंतर स्वीट इनर अशी पारितोषिक आहेत. येस, त्यानंतर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मयूर पाटील साहेबांना विनंती करणार आहे की आपण आलात, पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत, मनपूर्वक आभार सुद्धा आहे. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्या या मुरबाड नगरीमध्ये धानिवली गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने आदर्श चषक 2023-24 याचं आयोजन मोठ्या उत्साहाने आणि धूमधडाक्याने आज साजरा करण्यात आलेला आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे आणि या स्पर्धेचा माझ्या माहितीप्रमाणे हा 32वा वर्ष आहे, बरोबर ना? आयोजकांना मी खूप खूप शुभेच्छा देईल की आपल्या या ग्रामीण भागामध्ये आपल्या तरुण क्रिकेटपटूंना, प्रेक्षकांना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. या स्पर्धेमार्फत आपले जे तरुण क्रिकेटपटू आहेत ते कुठेतरी चांगले खेळताना दिसत आहेत आणि त्याचा श्रेय आपण जे या स्पर्धा आयोजन करतो त्या मार्फत आपले क्रिकेटपटू आपल्याला दिसत आहेत आणि ते आपली भरारी घेत आहेत. माझी सर्व क्रिकेटपटूंना एकच विनंती असेल का क्रिकेट खेळता पण क्रिकेट सोबत आपला शिक्षण आहे, आपला परिवार आहे, यांनाही तुम्ही सोबत घ्या. कारण आपण बघत असतो IPL सारखी स्पर्धा आपल्या पूर्ण या भारत देशामध्ये आयोजन करतात आणि त्या स्पर्धेमार्फत आपल्याला मोठमोठे क्रिकेटपटू त्या स्पर्धेमार्फत आपल्याला मिळत आहेत. आपली भारतीय टीम बघतो आपण, पूर्वीच्या टीम मधील आणि ह्या टीम मध्ये आता भरपूर फरक दिसतो. कारण पहिले सोशल मीडिया नव्हती, IPL सारखा प्लॅटफॉर्म नव्हता. आपण क्रिकेटपटू बघत असत, आपल्याला तेच क्रिकेटर टीम मध्ये दिसत असत. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आपण बघतो आपल्या देशात आता 4-5 टीम होतील ज्या विरोधी देशांना टक्कर देण्यासाठी तयार आहेत. असंच प्लॅटफॉर्म आपल्या या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आयोजकांनी केलेलं आहे आणि आपले क्रिकेटपटू भविष्यामध्ये मोठमोठे टीम मध्ये जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि इथे केलेलं आयोजन एक सुंदर आयोजन आहे. आम्ही बघतो भरपूर ठिकाणी जातो परंतु आता मैदानी उपलब्ध नाहीत. परंतु आताच मी आल्या आयोजकांना विचारलं की हे मैदान बनवण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत घ्यायला लावली. ट्रॅक्टर, डंपर, JCB या मार्फत त्यांनी एक सुंदर मैदान, एक प्लॅटफॉर्म आपल्या क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. ही 32वी वर्षाची टुर्नामेंट आहे. येणाऱ्या भविष्य कालामध्ये अशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्या धानिवलीच्या मैदानावर होत असो. आणि खरंच मी आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करेल. त्यांनी मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसे समालोचक साहेब तुमचं सुद्धा मी धन्यवाद देईल की आपल्या कल्याण परिसरातील तुम्ही आहात
धन्यवाद. खूप चांगला मनोगत व्यक्त केले. खूप खूप धन्यवाद मयूर पाटील साहेब. येस, गणेश धुमाल यांनी लागोपाठ 3 षटकार लगावले होते, म्हणून डॉक्टर रामचंद्रजी भोईर यांनी पारितोषिक ठेवलेलं आहे. लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार, विकेट हॅट्रिक आणि ते पटकावले आणि मेडन ओव्हर 4 साठी